कोणी प्रेम करावं आणि आपण तरी कोणालाही द्यावं. Once more! Once more! Once more! ऐ, कोणी प्रेम करावं आणि आपण तरी कोणालाही द्यावं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितला असेल तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर पटापट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. आणि मित्रांनो, तुम्हाला आज आवाजामध्ये थोडासा बदल मिळेल, कारण की मित्रांनो माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे माझा आवाज हा बसलेला आहे. त्या कारणाने मित्रांनो थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्हाला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे. तर VPN कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं CapCut ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचे आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं मॉडेलचा फोटो जो आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ बनायचा तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तो फोटो मी सिलेक्ट करून घेतो. तर अशा प्रकारे हा फोटो इथे सिलेक्ट केलेला आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला ॲक्सेप्ट रेशो ऑप्शन दिसून येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून 9.16 सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे. यानंतर फोटोवरती सिलेक्ट केल्यानंतर फोटोला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचं आहे, व्यवस्थितपणे याला सेट करायचं आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा ओव्हरलेच्या ऑप्शनवरती यायचं आहे. तर सिम्पली ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला मी इथे बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे. तर तो बिटमार्क व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा बिटमार्क व्हिडिओ इथे ॲड करून घ्या. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन आहे ते तुम्हाला इथं व्हिडिओची एंड पडणार अशा प्रकारे इथं घेऊन यायचे आहे. आणि एंडचा जो पार्ट आहे म्हणजे CapCutचा लोगो तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ इथं व्यवस्थितपणे इथं प्ले करावा लागेल. तर मित्रांनो, प्ले यासाठी करायचं आहे मित्रांनो आपल्याला की याची बीट लागलेली आहे, तर हे बीट आपल्याला व्यवस्थितपणे लागून जातील. तर त्याकरता सिम्पली मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आणि हा व्हिडिओ व्यवस्थितपणे इथं प्ले करून घ्यायचा. तर मी अगोदर प्ले केलेला आहे. तर त्याकरता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तो बीटवरती यायचं आहे आणि व्यवस्थितपणे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं फोटोला स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथं बीट लावायचे आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही इथं सर्व बीट हे इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे सर्व बीट इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जे बीट लावलेले आहेत तर बीट लावणे झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो हे जे बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तर त्या व्हिडिओवरती जायचं आहे, म्हणजे लास्ट बीटवरती. आणि त्या बीटवरती जाऊन तुम्हाला हा जो बीटमार्क व्हिडिओ दिला आहे त्याला इथं स्प्लिट करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला इथं स्प्लिट करायचे आहे. तर मित्रांनो, स्प्लिट केल्यानंतर जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथं ओपेसिटीच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि याची ओपेसिटी जी आहे तुम्हाला इथं 0 करून घ्यायची आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो इथं ओपेसिटी 0 केल्यानंतर इथं व्यवस्थितपणे हा व्हिडिओ दिसून येणार आहे. तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत. तर ॲनिमेशन लावण्याकरता सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीने तुम्हाला पेडिंग हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो, याच्या समोरले जे फोटो आहेत कट केलेले आपण त्यांना तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला इथं पहिल्या म्हणजे दुसऱ्या फोटोपासून पेंडुलम 1 आणि तिसऱ्या फोटोला पेंडुलम 2 अशा प्रकारचं ॲनिमेशन लावायचं आहे. तर यानंतर तुम्हाला पुन्हा पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारे मित्रांनो इथं आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहेत. तर इथं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थितपणे. तर पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारे इथं या फोटोंना इथं अप्लाय करून घ्यायचे आहे ॲनिमेशन. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं सर्व ॲनिमेशन इथं ॲड करून घ्या तुम्ही. यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला इथं इफेक्ट्स लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं लावून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथं लावून घेतल्यानंतर या इफेक्टला तुम्हाला दुसऱ्या फोटोमध्ये सेट करायचं आहे. यानंतर तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे, पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला जो आहे लाइटिंग बाउन्स हा इफेक्ट तुम्हाला ते शोधून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं व्यवस्थितपणे ॲड करायचा आहे. तर सिम्पली ॲड करण्याअगोदर ॲडजस्ट करायचं आहे. तर याचं व्हर्टिकल तुम्हाला तुमच्या फोटो हिशोबची तुम्ही ठेवू शकता. तर मी इथं कमी करून घेतलेला आहे
यानंतर या इफेक्टला पण सुद्धा तुम्हाला दुसऱ्या फोटोपर्यंत सेट करायचं आहे, म्हणजे फोटो 3 ते 4 पर्यंत. नंतर 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 3 हा जो इफेक्ट आहे हा इथं इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर याला तुम्हाला 3 फोटोपर्यंत सेट करायचं आहे. तर व्यवस्थितपणे 3 फोटोपर्यंत याला सेट करून घ्या. यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे PNG ॲड करायचं आहे. तर PNG ॲड करण्याकरता व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मी ओव्हरलेचा म्हणजे PNG दिलेला आहे, तो PNG तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर PNG व्यवस्थितपणे इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एक टेक्स्ट दिलेलं आहे मी, ते टेक्स्ट तुम्हाला इथं सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं ॲड करून घ्या आणि व्यवस्थितपणे याला सेट करायचं आहे. तर सिम्पली मी पहिल्या PNG वरती क्लिक करतो आणि पहिल्या PNGला जे आहे ते व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर व्यवस्थितपणे हा जो ब्लॅक शॅडो PNG दिलेला आहे तो ब्लॅक शॅडो PNG तुम्हाला व्यवस्थितपणे इथं झूम करायचा आहे आणि वर असा सेट करायचा आहे. अशा प्रकारे आपले टेक्स्ट दिसून येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं टेक्स्ट लागल्यानंतर हे जे PNG दिलेले आहेत ते PNGची तुम्हाला लेंथ वाढवायची आहे. तर सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याची लेंथ जी आहे मित्रांनो ते तुम्हाला बीटमार्क म्हणजे आपण बीट केलेले आहेत तोपर्यंतच तुम्हाला इथं सेट करायचं आहे. तर व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे कम्प्लिटली एडिट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. यावरती आपण अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो.